जो कर्माचा सिद्धांत आहे, जे ग्रंथकार एवढं डिटेल्समध्ये विशेष करून रामायण, महाभारत किंवा भगवद्गीतेमध्ये ह्या कर्माच्या सिद्धांताबद्दल विस्तृत वर्णन करतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपले जे कर्म आहेत ते अतिशय चांगले राहिले पाहिजे, जे आपल्या ह्या जगामध्ये पण आपल्याला आनंद देऊ शकतात आणि आपण जेव्हा हे शरीर सोडू, तर आपल्याला पुढचं जे गंतव्य आहे ते पण आनंदी राहावं. त्याच्या मागचे 2 कारण. एक भौतिक जीवनामध्ये तुम्ही स्टेबल लाईफ जगण्यासाठी आणि मृत्यूनंतर तुमचं एक चांगलं जीवन जगण्यासाठी ही प्रिन्सिपल आपण आपल्या लाईफमध्ये फॉलो केले पाहिजे. म्हणून मागच्या 4-5 सेशनपासून आपण जे कर्माचे थेरी बघतोय, कर्माचे सिद्धांत बघतोय. तर आजपासून आणखीन एक विषय छेडला जातं, की विषय असा आहे की बाबा माझ्या जीवनात जे प्रारब्ध आहे, जे दुःख आहे, समस्या आहेत, याला ग्रह, नक्षत्र किंवा कोणी देवदेवता कारणीभूत आहे का कोण आहेत बाबा? किंवा माझ्या जीवनामध्ये लोक आहेत किंवा लोक म्हणतात माझ्या जीवनामध्ये राहू, केतू, साडेसाती, किरकिरी, कटकटी याला कोण जिम्मेदार आहे बाबा? मी गीता कोर्समध्ये एक प्रश्न विचारला जातं की माझ्या दुःखाचं कारण कोण आहे बाबा? तर आपण बऱ्याच वेळा आपल्या दुःखाचं कारण मोस्टली 100% लोक स्वतःला कारणीभूत ठरत नाही. ते कोणाला ठरतात? दुसऱ्याला नाही का ते क्लेम करतात. एक टेंडन्सी बनलेली असते. ते स्वतःच्या याच्यामध्ये विचार करण्याच्या ऐवजी दुसऱ्याकडे ते कसं ऑफिसमध्ये गेले की बॉस माझ्या दुःखाचं कारण आहे. घरात आलं की मग आपण आपल्या ज्या व्यक्तीशी जमत नाही त्याला आपण दुःखाचं कारण समजतो. पण कुठेतरी आपण हे विचार केला पाहिजे की लोक आपल्या दुःखाचं कारण नाही, तर दुःखाचं कारण आपणच आहेत. मग आजचा जो प्रश्न विचारला गेलेला आहे की ग्रह नक्षत्र प्रारब्ध भोगायला काही मदत करतात का? का ते कारणीभूत आहेत माझ्या प्रारब्धामध्ये? तर सर्वप्रथम नाही. हा उत्तर शास्त्रसूक्त आहे. नाही. देवदेवता हे त्यांचं कार्य करतात आणि देवदेवता तुमच्या जसं तुम्ही बँकेत गेले, तर बँकेत काय करतात? तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे देतात. नसेल तर नाही देणार. किंवा तुम्ही चूक केली ह्या गव्हर्नमेंटची किंवा इथले काही नियम तोडले, तर तुम्हाला हे सरकार काय करेल? दंड करेल. किंवा तुम्ही त्या सरकारचे चांगले नियम पालन केले तर ते सरकार तुम्हाला पारितोषिक पण देत असतो. त्याच प्रकारे हे ग्रह नक्षत्र काय करतात? ते तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या इच्छानुसार, तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तुमच्या जीवनात सुखदुःख देण्याचं काम करतात. मग कधी-कधी लोक म्हणतात नाही आम्ही कोणी ज्योतिषशास्त्राला जाऊन भेटतो आणि ते तुम्हाला तुमच्या जीवनातले सुख-दुःख कमी करून बाबा ही पूजा केली की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील किंवा ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे मंत्र जप केला किंवा दान धर्म केले किंवा तीर्थयात्रेकडे जाऊन गेले किंवा एखादा बाबा बुवाकडे जाऊन भेटले, तर हे तुमचे होतात. नाही, नाही, नाही. तर याच्यामध्ये ते सांगतात की ज्योतिषशास्त्र सांगणारून तुम्ही काही ग्रहाची उपासना केलेत, काही व्रत कैवल्य केले, तर फार तुमच्या आत्मबल वाढेल. पण त्याच्यामध्ये कमी जास्त काही होऊ शकत नाही. तर ते म्हणतात की तुमच्या समोर जे काही भोग आलेले आहेत सुखदुःखाचे, त्याला धैर्यानं सामोरं जाण्याचं आत्मबळ ते देवदेवता तुम्हाला देतात, ना की त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात. जसं उदाहरणार्थ पांडवांसोबत भगवान कृष्ण होते, पण पांडवांच्या लाईफमधलं थोडंसं सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही त्यांनी. म्हणजे पांडव किती वर्ष वनवास होत होते? 13 वर्ष वनवास होत होते. पण हे 13 वनवासामध्ये पांडवाने कधी कंप्लेंट नाही केली की भगवंता आम्ही एवढी तुझी भक्ती करतो, आम्ही तुझ्यासाठी धर्माचं पालन करतो, पण आमच्या जीवनातले जी दुःख आहेत ते काहीच नाही. त्याने तक्रार केली नाही आणि भगवंतानं पण इंटरफेअर नाही केले. याचा अर्थ काय? की त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत ते त्यांना भोगायला लागलं. म्हणून इथं आचार्य सांगतात की आपण महत्त्वाचं की राहू, केतू, गुरु, मंगळ, बुद्ध हे ग्रह जणू ज्योतिषशास्त्राप्रमाणे कार्यकायद्याचा अंमल करणारे परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार आहेत. इथले तुम्ही एखाद्या व्यक्तीला फसवू शकतात, त्याला काहीतरी प्रलोभन देऊन फसवू शकतात. पण हे जे ग्रह नक्षत्र तारे आहेत ना, ते कर्माच्या कायद्यानुसारच कार्य करतात आणि मग ते तुमच्या जीवनात नाही का सुखदुःख, मान अपमान, लाभ हानी, जय पराजय, धन संपत्ती हे तुमच्या कर्म कायद्यानुसार देतात आणि त्यानुसार अंमल करतात. हां, त्याच्यामध्ये खूपच तीव्रतेने पूजा केली तर ते कमी जास्त थोडंफार हे करू शकतात. पण जास्त ते तुमच्या लाईफला 180 डिग्रीनं चेंज करू शकत नाही ते. कारण त्यांच्याकडे तेवढे राईट नाही दिलेले आहेत. भगवंत देवदेवताचे मेन हेड असलेले, स्वामी असलेले ते करत नाहीत, तर देवदेवता कसे करतात हे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून इथे विशेष करून कडक उपासना करून काहीच होत नाही किंवा काही तुम्ही म्हणता चणे खाऊन किंवा मी निर्जला उपास करेन
किंवा एक टाईम पाणी पिऊन खूप लोक तपस्या करतात. जसं आमच्या इकडे भक्त आहेत, त्यांचे वडील निघून गेले का काहीतरी झालं होतं, त्यांच्या आईनं कमी कमी 12 ते 13 वर्ष एक टाईम जेवून नाही का उपवास केला होता. आता ती अशी झाली, वारल्या त्या मागे. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही तुमच्या उपवासाने तुमच्या जीवनातली कोणती सिच्युएशन परिस्थिती तुम्ही चेंज नाही करू शकत. तुम्हाला वाटतं धार्मिक क्रिया केल्यानंतर माझ्या लाईफमधले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, इम्पॉसिबल आहे. तुमच्या लक्षात येतं मी काय मुद्दा सांगतो. मोस्टली 80% जो क्राऊड आहे तो कर्मकांडामध्ये फसलेला आहे. कर्मकांड तुमच्या जीवनातले कोणत्याही गोष्टी जास्त चेंजेस करू शकत नाही, हे आपल्याला पहिले अंडरस्टँडिंग करणं महत्त्वाचं आहे. म्हणून इथे मुद्दा असा आहे की ह्या कर्ममुक्तीच्या आतापर्यंत आपण जे सेशन्स घेतलेले आहेत कर्माचे सिद्धांत, मागे एक सिद्धांत घेतला होता की माझ्या दुःखाचे कारण कोणते, तर 3 गोष्टी. माझ्या दुःखाचं कारण एक तर माझे प्रारब्ध, दुसरे कर्म आणि तिसरा स्वभाव. आता तुम्ही म्हणता याचे उदाहरण मी कोणतं दिले. प्रारब्धानुसार दुःख कोणाला भेटलं, दशरथ महाराजाला भेटलं. म्हणजे आपल्या जीवनात दुःख भेटलं की एक तर समजायचं प्रारब्ध. दुसरं कैकेयीला जे दुःख भेटले ते कशामुळे भेटलं, कर्मामुळं, तिनं कर्म केलं. आणि मंत्रानं जे मार खाल्ला, स्वभावामुळं. आपल्या लाईफमध्ये जेव्हा दुःख आले तर याला त्याला क्लेम करण्याच्या ऐवजी ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपण केलं पाहिजे. कोणतं, माझे कर्म, माझे प्रारब्ध किंवा माझा स्वभाव. कधी कधी कर्म प्रारब्ध जास्त दुःख नाही देत, तेवढा स्वभाव देतो. जसं माझी एक लेडीज आली होती, माझ्या होते तिचं वय 40-42 असावं. ती कंप्लेंट करीत होती की अरे प्रभूजी, सासू त्रास देते, नणंद त्रास देते, घरातले जावं असे जमत नाही, कोणी सगळं मला नाही का असंच करतात आणि सगळ्यांकडून त्रास होतो प्रभूजी, काय करू, असं नाही तसं नाही. मग त्यानं शेवटी म्हटलं, माताजी तुम्ही सगळ्यांचे कंप्लेंट करतात, सगळ्यांपासून तुम्हाला त्रास होतो, तुम्ही हे कधी विचार केला की तुमच्या स्वभावामुळे पण त्यांना त्रास होतो. जेव्हा हे वाक्य बोललं त्यांना शॉक लागलं की प्रभूजी असं कसं काय म्हणू शकतं. म्हणलं माताजी, सगळ्यांपासून तुम्हाला त्रास होतोय मान्य आहे, पण तुमच्या स्वभावामुळे पण लोकांना त्रास होतोय तुम्हाला कळत नाही आहे. कारण तुम्ही म्हणता प्रभूजी माझ्या पोटात काही नाही, मी असंच बोलून जाते. बाई, तुझं बोलणं आहे, पण तुझं बोलणं दुसऱ्याला रुचकर नाही लागत. तर त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे कर्ममुक्तीचा मार्ग आहे किंवा कर्म आहेत ना, हे दुःखाचं आहे. मग आधी याला पर्याय काय. ह्या कर्माच्या दुःखातून मुक्ण्यासाठी आचार्य आपल्याला काही पर्याय देतात. मागच्या 5 सेशनपासून हे जे आपण टॉपिक घेतला, आता त्याचं सोल्युशन काय ते सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतात की नामस्मरण, रामनाम जप प्राप्त भोगण्यापासून कशी सहाय्यभूत मदत होते. म्हणजे जेवढी तुमची तीव्रता असेल तेवढं तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मदत होती. म्हणून आपल्याकडे रामरक्षा स्तोत्र सांगतात. मोस्टली हिंदू धर्मामध्ये सकाळ संध्याकाळ बाबा तुमच्या जीवनात अनिष्ट नको यायला, त्या सकाळी तुम्ही संध्याकाळ किंवा काही लोक विष्णू सहस्रनाम म्हणतात. तुम्ही तिरुपती बालाजीला कधी गेला असाल तर तिथं कंटिन्यू विष्णू सहस्रनाम लावलं जाते. म्हणजे ते मंत्र काय करतात, तुमच्या लाईफमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह करण्याचं काम ते करते. पण मशीन नाही करत. कधी कधी लोक मंत्र मशीन लावतात ना, घरामध्ये लावून देतात. याचा अर्थ त्याच्या जीवनातले कर्म काही कमी होत नाहीत. ती मशीन चालत राहते, पण त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख येऊ काही पण होत आहे. मनुष्य जेव्हा तो सिन्सिअरली करतो फॉलो, तेव्हा त्याच्या जीवनातले जे निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह थॉट्स आहेत ते निघून जातात. मला एकानं शिलप्रभुपादाला एकाने प्रश्न विचारला होता, प्रभुपाद मंत्र जपाने काय होतं, एवढा काय प्रभावशाली मंत्र जप. तो प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला बोलता बोलता एखादे निगेटिव्ह शब्द किंवा निगेटिव्ह आपल्या भाषेमध्ये शिवी दिली तर तुम्ही किती ॲग्रेसिव्ह होणार, उलट कदाचित त्याला मारायला जातात. मग विचार करा, एक निगेटिव्ह शब्द तुम्हाला एवढं रिॲक्ट करत आहे, तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एखादा वर्ड्स रिपिटेशन करतात तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह एनर्जी, पुन्हा पॉझिटिव्ह जीवनातले नाही का तुम्ही प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बघतात. म्हणून आपल्याकडे 80% आपण ज्या सराउंडिंगमध्ये जगतोत ना, ऑफिसमध्ये घ्या, स्कूलमध्ये घ्या, कॉलेजमध्ये घ्या, कंपनीमध्ये घ्या, गव्हर्नमेंट सर्व, जिकडे तिकडे 80% निगेटिव्ह लोकच भेटतात आपल्याला. कारण त्यांचा निगेटिव्ह एनर्जी आपल्याला इफेक्ट करते आणि कधी कधी आपण खूप रिॲक्ट करत राहतो. असं का होतं, तसं का होतंय. याचं कारण काय की एवढी आपलं इनर पॉवर नाही आहे की त्या गोष्टीला आपण रिॲक्ट करू शकेल. आपण त्या गोष्टीसुद्धा वाहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला एवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे. कारण समोरच्या पर्सनला नाही बदलू शकत, सिच्युएशनला बदलू शकत नाही, परिस्थितीला बदलू शकत नाही. सगळ्यात स्वतःला बदलणे आणि त्या सिच्युएशनला कसं डीलिंग करणं. भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं. ज्ञान दिल्यानंतर भगवंत नाही म्हटले आता जाऊन झोपून घे, मी बघतो. नाही,
तुझं युद्ध तुलाच करायचं आहे. तसंच कर्माच्या ह्या नियमामध्ये भगवंत आपल्याला आचार्य वर्ग सांगतात की काही नियम पालन केले पाहिजे. जसं ते म्हणतात की कर्मकांड म्हणजे ॲलोपॅथिक. ॲलोपॅथिक कसं असतंय, तुम्हाला एखादा फोडाफुंशी आला किंवा एखादा काही झालं तर ते स्प्रे मारतात. पण जोपर्यंत पेन क्लिअर ते त्याचा इफेक्ट असतो तेवढा इफेक्ट होतो, पुन्हा नंतर ते पेन करतं. हां, किंवा एखादे फोडाफुंशी आला तर त्याला वरचीवर मलम लावला जातो ॲलोपॅथीचं. पण आयुर्वेदमध्ये तुम्ही जाता ते जळू नावाचा किडू लावतात, किडा लावतात. आणि ते जे खराब ब्लड आहे, जे आहे दूषित आहे, ते काढून नाही का रूटला जाऊन ते काय करतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण ॲलोपॅथीमध्ये रूल्स रेग्युलेशन नसतात. तुम्हाला जे वाटेल ते खा प्या मजा करा, एन्जॉय करा. पण आयुर्वेदमध्ये काय सांगतात की हे करा, हे नका करू. तर त्याच प्रकारे कर्मकांडामध्ये कसं असतं बाबा, तुम्ही थोडी एवढी पूजा करा, 9 दिवस दुर्गा दुर्गा आणि 11 दिवशी म्हणतात लाव मुर्गा. 9 दिवस दुर्गा दुर्गा आणि 11 दिवशी लाव मुर्गा. 1 महिना श्रावण आणि बाकी महिने रावण. असं नाही चालत. त्या गटरामुशाला त्याला दीपामुशा म्हणतात. एवढं खातात की त्यांना असं वाटतं आता ह्या शेवटचं खाणं आहे त्याचं देव जाणे. म्हणजे आणि त्याला काही अर्थ नाही. त्याला म्हणतात नाही का हिपोक्रेसी म्हणतात, कपट म्हणतात. त्यांना काही होत नाही. जोपर्यंत तुमची वृत्ती बदलत नाही, वरचीवर नाही का कपडे घालणं, ह्या बाह्य अवस्था आहेत, यांना काहीच होत नाही. मग ते म्हणतात की तुम्हाला स्वतःला डीपली जावं लागेल आणि जेव्हा तुम्ही डीपली जाता तेव्हा त्याचा इफेक्ट होईल. अवांछित स्मरण विष्णू बहुधा साधयते. तुम्ही अवांछित अवस्थेमध्ये जर चॅन्टिंग केली इच्छा न ठेवता तर काय होतं आहे, बहुधा येणं अघटित, तुमच्या सगळ्या गोष्टी नाश होतात. नामाचा ते इफेक्ट आहे. म्हणजे नाम काय करतं, तुम्हाला 2 इफेक्ट करतं. तुमच्या मटर लाईफला पण निगेटिव्हपासून पॉझिटिव्ह आणि स्पिरिच्युअल बेनिफिट पण होते. आणि त्यासाठी ते म्हणतात की काय काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे खोटं बोलणं टाळलं पाहिजे. आपण प्रत्येक वारंवार इतके खोटं बोलतो, बाप रे बाप. तुमच्या सत्संग मंदिराच्या बाजूलाच आहे मी आणि तो याला 1 तास लागला. म्हणजे आपलं शब्द दिवसातून तुमच्यापैकी काही आहे का कोणी खोटंच बोलत नाही, हात वरती करा. बापरे, एक सुद्धा नाही. म्हणजे अच्छा, मीरा माताजी, अच्छा, त्याच्यानं प्रभूजीची तब्येत सुधारली, तुम्ही बोलत नाही असं. म्हणजे हे तर पहिली गोष्ट म्हणजे असत्य. त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे निंदा, क्रिटिसिझम, बॅड बायटिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. हे पण टाळलं पाहिजे. जेवढं तुम्ही निगेटिव्ह बोलतात ना तेवढं रिफ्लेक्शनमध्ये येते. तुम्ही कधी बॉल फेका याच्यावर भिंतीवर, तो बॉल इकडे तिकडे जातो का? तो काय करतो, तेवढा रिफ्लेक्शनमध्ये येतो. तसंच आपण कोणाचं क्रिटिसिझम करतो ना तर आपल्या मागे करतात. जसं आमच्याकडे एक नगरमध्ये मी प्रवचन करत होतो. अश्विन नगरमध्ये एक लेडीज असायची, ती माझ्या सत्संगाला यायची. म्हणजे खूप एज्युकेटेड, खूप रिच, तिचे 2-3 हॉटेल्स आहेत, पैशाची कमी नाही. किटी पार्टीमध्ये 25 लाखाची त्यांची भिशी असते त्या टायमाला, आता माहीत नाही. पुन्हा त्यांचा एक वेगळा हिस्सा असतो, वेगळी पार्टी असतात. त्या सगळ्या महिला मंडळ पुढं न पुढं जात असतात, सगळ्या पुन्हा पत्ते कुठत. तर एक दिवस प्रवचन, अर्धं प्रवचन ऐकल्यानंतर मला SMS केला. म्हणलं का हो माताजी, आज सत्संगातून लवकर चाललं? म्हणे प्रभूजी किट्टी पार्टीला जायचं. म्हणलं का बरं नाही गेलं तर? म्हणे प्रभूजी मी नाही गेलं तर सगळ्या निंदा करत बसत्या. मी जी येत नाही ना त्या 25-30 जण ना तिच्या नावानं बोटं मोडत बसतात की ती किती खराब आहे. म्हणलं अहो, अशा लोकांमध्ये तुम्हाला माहीत आहे की निंदा करीत बसतात तरी तुम्ही जातात. म्हणजे प्रभूजी काय झालं, हॅबिट झाली ना, काय करू. आणि मला पण त्याच्यात लई इंटरेस्ट आहे दुसऱ्याबद्दल. अरे म्हटलं माताजी, तुम्ही दुसऱ्याचा जेवढा आनंद घेतात ना तुमच्याबद्दल लोकसुद्धा तेवढाच आनंद घेतात बरं. या जगामध्ये चांगलं सद्गुण खूप कमी लोक पाहत असतात, दुर्गुणच पाहतात. याचा अर्थ काय, अशा वृत्तीपासून टाळलं पाहिजे. आणि निंदा करण्यासाठी आम्ही एकाचं प्रवचन ऐकलं होतं. ते म्हणतात की तुम्ही खेडेगावात कधी डुकराला पाहिलं असेल, तो मागावर येऊन विष्टा खात असतो, स्टूल खातो, बघितलं तुम्ही? येतो तो गरम गरम नाही का फिश खाऊन जातो. तसंच ते म्हणतात की कोणाची निंदा करणं म्हणजे त्या सुकरप्रमाणे खूप हेवी स्ट्रॉंग आहे. हे टाळलं पाहिजे आपण. आधीच आपले काही कर्म कमी नाही, दुसऱ्याचं आणखीन कर्म कशाला घ्यायचं, हा एक मुद्दा. तिसरी म्हणजे आत्मस्तुती न करणं, स्वतःच्या बडाक्या नाही मारायचं. मी असं आहे, माझं शिक्षण हे. महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिर महाराजाने अर्जुनाला नाही का कर्णाचा वध झाला का नाही याच्याबद्दल बोलले होते. आणि कर्णाने युधिष्ठिर महाराजाला घायल करून टाकलं होतं.
आणि युधिष्ठिर महाराज दुःखी अवस्थेत आल्यामुळे शिबिरात आले. शिबिरात आल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात युधिष्ठिर महाराज, तू कर्णाचा वध केला का? म्हणे नाही, मी तुम्हाला बघण्यासाठी आलो. ते म्हणे तुझा गांडीव धनुष्य काय कामाचा, तू स्वतः लय मोठ्या डिंग्या मारतो, असं तसं तसं. आणि त्यावेळेस अर्जुनाने तलवार काढले की जो कोणी माझ्या गांडीव धनुष्याचा अपमान करेल मी त्याचा काय करेन, शिरछेद करेन. भगवान कृष्ण म्हटल्यावर दुसरीकडे भांडणं करायची गरज नाही, तुम्ही जिथं भांडत बसले. तर त्यावेळेस काय पर्याय काय करायचं, माझी तर प्रतिज्ञा पूर्ण करणार ना. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम. की ती जी महाभारताचा प्रसंग चालत होता की तिथे स्वतःचं हे करण्यापेक्षा मग ते काय म्हणतात, युधिष्ठिर महाराजमधले शिव्या दे बुवा, अपमान कर, असं तसं. आणि केल्यानंतर युधिष्ठिर महाराज वाटलं की माझ्या भावानं माझा एवढा अपमान केला, मी आत्महत्या करतो. त्यावेळेस युधिष्ठिर भगवान कृष्णाला समजून आणलं. ते म्हटले आता अर्जुनाला वाटलं की माझ्या भावाचा अपमान केला, मी आत्महत्या करतो. भगवंत म्हटले आत्महत्या करू नको, स्वतःची आत्मस्तुती करून घे, म्हणजे स्वतःचं गुलाब किंवा. आणि मग तिथे अर्जुन डिंगा मार बसला होता, मी असं केलं, मी तसं केलं, तसं केलं. भगवंत म्हणतात की जो स्वतःची आत्मस्तुती करतो ना, तर भौतिक जगाची प्रसिद्धी कमी होते, कीर्ती कमी होते, आणि त्याचं आयु कमी होते, बुद्धी पण कमी होते, आणि लोक समाजामध्ये तुमची इमेज आपोआप कमी होतात. तुम्ही बघा जास्त डिंग्या मारतात ना, लोक म्हणतात काही बापा रे सोडतो बरं. हां हां. आणि मग त्याच्या शब्दाची किंमत राहत नाही. तुम्ही बघा जास्त जे बडबड करणार असतात त्यांच्या शब्दाला कोणीच किंमत देत नाही. म्हणून आपली किंमत वाढवायची असेल ना, जे मौनम सर्वदा सुखी, याचा अर्थ आठल्या गाठीचं वाचन असं नाही, नाही तर ते बी असतात आठल्या गाठीचे, ते पण नाही. हां, कमी बोला. तर आत्मस्तुती, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे व्यसन नसणे, त्याच्यानंतर परधनाची किंवा अभिलाषा न करणं, जे तुमच्या प्रकृती प्रारब्धानं दिलेलं आहे तुम्हाला त्याच्या समाधान मन. डोंट कंपॅर मेंटॅलिटी, दुसऱ्यासोबत तुलना करू नको, आपली तुलना करू नका. बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यासोबत तुलना करतो ना, ऑफिसमध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये. समोरच्याला काही फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो? तुम्हाला. तेवढीच एनर्जी त्याच्यामध्ये घालण्यापेक्षा तेवढी एनर्जी स्वतःमध्ये जर केली तर तुम्ही खूप प्रगती करताय. त्याचे दोन नुकसान होतात. एक तर तुम्ही अनवॉन्टेड, ज्याची काही कॉन्ट्रिब्युशन नाही त्याला तुम्ही किंमत देतात, तुमची एनर्जी नष्ट होते, तुमच्या हाताला येतं काय, लक्षात येतं तुमच्या. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्यासोबत तुलना करणं सोडून द्या. त्याच शक्तीमध्ये आपण स्वतःला बघा, अरे मला कुठेतरी गरजेचं आहे आणि मला कुठून कुठं उचललं पाहिजे. आणि हे जेव्हा करू तर हे जे धन आहे अभिलाषा नका, त्याच्यानं परपुरुषा म्हणजे परस्त्रीला माते समान आणि परपुरुषाला एक पित्या समान आपण धरलं पाहिजे. आपल्या नामजपाचे कोणाला वाचन नाही केलं पाहिजे. मी एवढं अध्यात्म करतो, मी एवढं ग्रंथ वाचतो, ते पण नाही केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी मोठा भगत आहे, स्वतःचा इगो, अभिमान, जे फॉल्स इगो आहे तो कधीच नाही करायचा. तुम्ही लोकांच्या नजरेत येतात पण ईश्वरांच्या नजरेत नाही येणार. आणि आपला 100% प्रयत्न कोणाच्या नजरेत असतो? लोकांच्या नजरेतून. लोकांच्या नजरेत काय नाही, तुमच्याकडे पद, पैसा, रूप असेल तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू करता. याच्यातली एक गोष्ट जाऊ द्या, तुमची कोणी व्हॅल्यू करत नाही. म्हणून ईश्वराच्या नजरेत बनण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण फोकस केलं पाहिजे. आणि हे केलं तर त्यावेळेस ते म्हणतात की इप्पती स्मरण विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी इप्पत्ती आहे, आणि भगवंताचं स्मरण होणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही तुमच्यासोबत इटर्नल सोबत कामाला येते. त्या संपत्तीचा तुम्ही जमा केला. ही जर संपत्ती असेल तर बाकीच्या कर्माच्या ज्या इप्पत्ती येणार आहे तुमच्या लाईफमध्ये त्या काय होतील, तुम्हाला कोणताही प्रभाव करणार. जसं परीक्षित महाराजांनी होतं मोठी इप्पत्ती आली मृत्यूची, पण त्यांनी भगवंताचं शरणागत घेतल्यानंतर जी इप्पत्ती आली त्यांना ती इप्पत्ती नाही वाटली, त्यांनी काय केली, संपत्ती केलं त्याला. म्हणजे संकटाला सुद्धा संपत्ती करता आलं पाहिजे, निगेटिव्हला. जसं भगवान रामचंद्र जेव्हा वनवासात निघाले, काही आणि दशरथ महाराजांना संवाद सांगितलं, तर कौशल्याकडे आल्यानंतर त्याने असं बोटं नाही मोडले, असं झालं तसं झालं हे होईल. ते आईला काय म्हणतात, माता कौशल्य, आई मातश्री, की भरत महाराजाला कुठलं राज्य दिलं, अयोध्येला दिलं, आणि मला कुठलं वनातलं. मी असं जातो ना असं येतो. त्या वातावरणाला त्याने काय केलं, जेवढं निगेटिव्ह वातावरण त्याला पॉझिटिव्ह केलं. आपले लय उलटे असतात ना, पॉझिटिव्ह वातावरणाला काय करतात, बरोबर निगेटिव्ह करतात. तिथं माल मसाला एवढा लावतात बाप रे, की चाट मसाला कमी पडन त्यांच्यासमोर. हां, तर हे असतं. म्हणून ते म्हणतात की हे केलं पाहिजे.
आणि उदाहरणार्थ तो जप नाही का टेप रेकॉर्डसारखा नसला पाहिजे. घरामध्ये टेप रेकॉर्ड किंवा ग्राम फोन लावतो त्यानं उद्धार होत नाही, तर तुम्हाला ते करावं लागेल. आणि ते केला तरच तुम्हाला कुठंतरी कर्माच्या याच्यातून सुटता येईल, कर्माच्या गुंतागुंतून सुटता येईल. नाहीतर ते कवी म्हणतात, आता ही लाईन ध्यानपूर्वक आहे का, अलट. जप करती झिजले मनी, जप करते झिजले मनी, कथा ऐकू ते फुटले कान, तरी होईन ब्रह्मज्ञान. काय? जप करती झिजले मनी, कथा ऐकून फुटले कान, तरी होईन ब्रह्मज्ञान. दगड पाहता वाई फुलं, तुळशी पाहता तुळशी पाहता तोडी पान, नदी पाहता करी स्नान, तरी न होई ब्रह्मज्ञान. एकदा रिपीट करू तुम्हाला. हां. जप करती झिजले मनी, कथा ऐकून फुटले कान, तरी न होईन ब्रह्मज्ञान. दगड पाहता वाई फुलं, तुळशी पाहता तोडी पान, नदी पाहता करती स्नान, तरी न होई ब्रह्मज्ञान. आपण ह्या कॅटेगरीत तर नाही ना कुठं. कारण लोक मी पाहिलं तीर्थयात्रा करून येतात ते, पण आल्यानंतर त्यांचा जो स्वभाव असतो ना कडू कारल्यासारखं कमी होत नाही. हे म्हातारे कुत्र येतात ना, त्यांना असं वाटतं देव करून आले, ते नुसते फिरून आले, मनोरंजन केलं असतं, त्यांच्या स्वभावात फरक पडला तर समजा ज्यांची तीर्थयात्रा झाली, नाही तर टाइमपास करून आलेले. तर म्हणजे ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, स्वभावामध्ये व्यवहारामध्ये फरक पडला पाहिजे, तर त्या अध्यात्माचा फायदा आहे. नाही तर तुम्ही स्वतःला आणि समाजाला फसवतात बाकी, पण ईश्वराला तुम्ही फसवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की प्रत्येकाने काय केलं पाहिजे, मी हरीचा दास, हरी माझा रक्षक, जे जे हरी करील ते ते माझ्या हिताचे, धूढ धरा हा विश्वास. जे जे काही करेन माझ्या जीवनामध्ये हरी, ते काय करेन बेस्ट करेल, ते चांगलं राहील. म्हणून महत्त्वाचं इथं परमात्मा प्रारब्ध भोगण्यास कोणाही मदत करत नाही, उलटं त्या प्रारब्धापासून तुमचे रक्षण करतो हे सांगतात. आणि यासाठी त्याचं नियंत्रण करण्याचं भक्ती त्याला सहाय्यभूत होते, भक्तियोग सहाय्यभूत होतो. आणि मग भगवंताची भक्ती करणं प्रारब्ध भोगण्याची जी मदत होते त्याला नाही का, ती वस्तुस्थिती ते त्याच्यातून सुटका करण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं फायदा होतो, त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्याचा मार्ग निघतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भक्ती कशी केली पाहिजे, भगवंताची भक्ती आपल्या मनानुसार नाही केलं पाहिजे. मला वाटलं तसं, आया मन में चलो तो पण में, आज मूड आहे मी आलो सत्संगाला, आज पोट खराब आहे मारले सत्संगाला सुट्टी, आज जप केला नाही. त्याच्यामध्ये जेवढं सातत्याने कंटिन्युएशन ठेवतात. आणि दुसरं म्हणजे भक्ती ही स्वतःच्या मेंटल स्पेक्युलेशनपेक्षा शास्त्र सुक्त पद्धतीने शास्त्रामध्ये काय दिलेलं आहे त्यानुसार जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचा प्रभावी इफेक्ट होईल. नाहीतर तुम्ही वर्षानुवर्षे जरी केलं तरी तुम्हाला त्याचा जो इफेक्टिव्ह रिझल्ट पाहिजे, जसं तुम्ही एखादी मेडिसिन्स खाताय आणि मेडिसिन्स भरपूर खाता पण तुमच्या बॉडीला त्याचा काही इफेक्ट होत नसेल तर ती मेडिसिन घेऊन काय अर्थ नाही ना. पण जी मेडिसिन तुमच्या बॉडीला इफेक्ट करते, प्रभावी करते, तर ती मेडिसिन तुम्ही घेतली पाहिजे वारंवार. त्याच प्रकारे जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताय ती तुमच्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, तुमच्या कार्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातात का, तर ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि ती प्रभावशाली असली पाहिजे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीनं इथे आता कसं केलं पाहिजे, तर ते म्हणतात की भगवंताची भक्ती म्हणजे इच्छाप्रमाणे किंवा धर्ममार्गाने न चालता आपण लोकांना भाषण्यासाठी खड्या आवाजात भजन कीर्तन करणे, सकाळ संध्याकाळ देवळात जाणे, गंध लावणे, रुद्राक्षाची माळा घालणे, लोकांच्या लक्षात अशी मोठी माळा घालणे, गंध लावणे किंवा टिळा करणं, ढोंगबाजी याने कर्मातून तुम्ही सुटका होणार नाही. तर ते म्हणतात की भगवंताच्या इच्छानुसार तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही कर्माच्या सिद्धांतातून मुक्त होता. म्हणून त्यासाठी भगवद्गीतेचा जो 12वा अध्याय तो खोला, त्याच्यामध्ये भगवंताला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे त्याच्यामध्ये भगवंत एक एक गोष्ट सांगतात. काढला भगवद्गीतेचा 12वा अध्याय, काढा बरं फटकन, आपल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच भेटतील. ठीक आहे. आता इथे श्लोक नंबर 10 पासून बघा. 12वा अध्याय, एक मिनिट.
हां, श्लोक नंबर 6 बघा. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचे हे पार्थ मी जन्ममृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 8 नंबरचा श्लोक. माझ्यावर म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर, आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चल तत्वाने माझ्या स्थायी स्थिर करण्यात असमर्थ असेल तर भक्तियोगाचं नियामक तत्वाचं पालन कर, अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. आणि मग भगवंत इथे कोणत्या क्वालिटी लागतात त्याचं वर्णन करतात बघा. श्लोक नंबर आता 13 आणि 14 मध्ये भगवंताला काय अपेक्षा आहे ते बघा. श्लोकमध्ये आता इथं भगवंताची अपेक्षा ध्यानात ठेवा. आता याच्यातून आपण आहेत काही बघायचं. पहिले काय म्हणतात, जो जीवांचा द्वेष करत नाही, सर्व जीवांच्या पदी सुहृद मित्र आहे, तो सगळ्याला काय करतो, फ्रेंड मानतो. त्याच्यानंतर जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो समाशील आहे, सदैव तृप्त म्हणजे आनंदी आहे आपल्या दुनियामध्ये, आत्मसंयमी म्हणजे त्याचे इंद्रिय सेन्सेस काय कंट्रोलमध्ये आहेत, तो ॲग्रेसिव्ह होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करतो, दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झाला आहे, तो अत्यंत मला प्रिय आहे. भगवंताला प्रिय असलेल्या व्यक्तीची कॅटेगरी सांगितली. श्लोक नंबर पुढे पण भगवंत 15 मध्ये जा. ज्यामुळे कोणाचा उद्विग्न होत नाही, जो इतरांमुळे कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता याच्यामध्ये समभाव राखतो, तो मला काय आहे, प्रिय आहे. पुढे श्लोक, हे श्लोकला खूप महत्त्वाचं. श्लोक नंबर 16 काय म्हणतात, अनपेक्षा सुदीर्घाक्षा उदासीनो गंतव्यथ्या सर्वारंभ परित्यागी यो भक्त्या समय प्रिय. जो माझा भक्त साधारण दैनिक क्रियेवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्याची महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. श्लोक नंबर 17 जो हर्षित होत नाही, दुःख करत नाही, शोक करत नाही किंवा आकांक्षा करत नाही, ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला काय आहे, प्रिय आहे. 18 नंबर आणि 19 बघा. जो मनुष्य शत्रू किंवा मित्र यांच्या ठिकाणी समान असतो. ठीक आहे. जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुत्संगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्याचा संतुष्ट असतो, जो घरदाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला काय आहे. आपण आहे काय कॅटेगरीमध्ये, मग आपण कसं काय कर्मातून मुक्त होणार. आणि शेवटी भगवंत काय म्हणतात, शेवटचा श्लोक काय, जो या अविनाशी भक्ती मार्गाचं अनुसरण करतात, मला परमलक्ष्य मानून श्रद्धेनं पूर्णतः संलग्न होतात, तो मला अत्यंत काय आहे, प्रिय आहे. मग भगवंताला प्रिय व्हायचं असेल, इथं आपली काही इच्छा येते, आपण ह्या कॅटेगरीमध्ये बसतोत का. मग आतापर्यंत आपण जी भक्ती करत होतो ती कोणाच्या हिशोबानं करत होतो, कोणी काही सांगितलं त्याच्यानुसार किंवा मला वाटेल तसं. लोक उपवास धरतात ना, असे मरणाचे खातात, बाप रे बाप. त्यांचं सकाळी म्हणतात आज एकादशी आहेत ना, तर सकाळी साबुदाण्याचे वडे, पुन्हा खजुरीचे लाडू, पुन्हा बटाट्याचे वेपर्स, उपवास आहे. त्याच्यानंतर एक चिकू मिल्कशेक, काय तर मँगो शेक, दुपारा पुन्हा उपवास आहे, 3-4 आयटम, भगरीचे थालीपीठ. आजकाल तो वडापाव समोसा चालू झाला आहे उपवासाचा. काही सोडत नाही उपवास. कुठं देव भेटणार राजा. अरे ले बाबा, मी डिस्करेज करत नाही, शास्त्राचं काय मत आहे ते तुम्हाला प्रेझेंट करतो. बाकी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ठरवा. म्हणून इथे हे इथं वर्णन केलेलं आहे. आता इथं पुढचा प्रश्न विचारलेला आहे, प्रत्येकाने भगवंताच्या अशा मदतीमध्ये कर्मसिद्धांतावर जी काही मर्यादा आहेत ते प्रारब्ध प्रत्येकाला भोगावं लागते. भगवंत हे भोग काही प्रमाणात हलके करतात जेव्हा तुम्ही सिन्सिअरली फॉलो करतात. 2 गोष्टी, सिन्सिअर आणि सिरियस. सिन्सिअरला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रामाणिकता, आणि सिरियस म्हणजे गंभीरता. ह्या 2 गोष्टी असेल तर ते होतंय.
त्यामुळे इथे भगवंत स्वतः रामचंद्र म्हणतात की प्रत्येकाने आचार्य म्हणतात की भगवान रामचंद्र स्वतः सांगतात, काय सांगतात की माझ्या पित्याचं मी सुद्धा दुःख कमी करू शकलो नाही, कोणाचं दशरथ महाराजाचं मृत्यूला मागे पुढे ढकलू शकलो नाही. लक्षात आलं का? तर यांच्या जीवनातले सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही भगवंताच्या सोबत राहून, भगवंताचे वडील सुद्धा. तर ह्या जगामध्ये आपण कसे मुक्त होणार? म्हणून भगवंत म्हणतात प्रत्येक व्यक्तीनं माझ्या तत्वानुसार चालता तर तुम्हाला ह्या कर्म सिद्धांताच्या जी लॉ ऑफ कर्म आहे त्याच्यातून तुम्ही मुक्त होऊ शकतात. आणि मग इथे आता प्रश्न पडलेला आहे की ठीक आहे भाऊ, आम्ही हे तर कर्माचे सिद्धांत आहे, मग भगवंताकडे गेल्यानंतर काय मागावं काय नाही मागावं? आपण तर 80% कर्मच मागतो. घंटी काय लावली, देवा मी आलोय, आता लिस्ट काढतोय मोठी, जरा ध्यान ठेव, अलर्ट. घंटी वाजवलं म्हणजे काय देवाला टेन्शन येतं, आता हा लिस्ट काय मागेल? तर नाही, भगवंताकडे गेल्यानंतर मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. भगवंताचं माझ्यासाठी बेस्ट असेल ते तुम्ही द्या. जसे एक आईबापाकडे तुम्ही एखादा पोरग म्हणा, पप्पा मला सिगरेट द्या ना. आजकाल बापा असेल तर फटका देईन ना. त्याच आता मी एक सरदारजीकडे बघत होतो. बापले कसं असे बसून प्यायचे, गप्पा मारायचे. मी जेव्हा बघायचो तेव्हा असे एकूण एकाला पॅक वाटायचे. म्हणलं यांचे नातू काय कल्चर शिकणार आहेत? म्हणजे इथे बापाने डिसिप्लिन लावलं तर आपोआप मुलगा सुधरेल ना. तसंच ह्या प्रकारे जे शास्त्र आहे, भगवंताकडे गेल्यानंतर आपण काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. जे माता कुंतीने भगवंताकडे काय मागितले, भगवंता मला दुःख दे. आता आपण त्या लेवलला दुःख कसे आहेत माहिती आहे? तुम्ही काही न करता तुमच्या लाईफमध्ये दुःख येतातच. तुम्ही देवाकडे जाऊन म्हण, ए देवा आज घंटी वाजवली, नारळ फोडतो, फुलं अर्पण करतो, दुःख येऊ दे. आहे का कोणी असं म्हणतं का तुमच्यापैकी? न मागता सुद्धा तुमच्या लाईफमध्ये दुःख येतात, मिजरी येतात. तसंच न मागता सुद्धा तुमच्या लाईफमध्ये सुख येणार येतं. त्यासाठी काय ठेवावं लागेल? पेशन्स ठेवावं लागतील. काय ठेवावं लागेल? पेशन्स ठेवा. एक वाक्य ठेवा लिहून, हे पण दिवस, हे पण दिवस, हे पण दिवस. आज सुखानं उड्या मारले की ते वाक्य वाचायचं. काय होईल? हे पण दुःख आलं की तेव्हा हे वाक्य वाचायचं, हे पण दिवस. लाईफ कसं माहिती आहे का? अप अँड डाऊन्स होतो, ग्राफ सारखं आहे, होत राहत. असं कधी अध्यात्म करा नका करू, तुमच्या लाईफमध्ये हे राहणार आहे. लोकांना वाटतं मी देव केला म्हणजे देव, अरे नाही बाबा, हे लाईफचं जे हॉटेलमध्ये जो मेनू तोच भेटणार आहे. तसं या लाईफला काय मग भगवंत दुःखालम आशाश्वतम, इथं दुःखच भेटतात, सुख कमी आहे. आणि म्हणून आपण हे केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर पुढे आता हे संचित कर्मात सुटण्याची काही युक्ती ज्ञान दिलेले आहेत. तर भगवंत गीतेमध्ये 4था अध्याय श्लोक नंबर 37 मध्ये म्हणतात, ज्ञान अग्नी सर्व कर्माने भस्मसा कुरुते तथा. कोणता अध्याय? 4था अध्याय श्लोक नंबर 37. तुम्हाला कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. कोणतं? ज्ञान अग्नी सर्व कर्माने. सेकंड लाईन, भस्मसात कुरुते तथा. जेव्हा तुम्ही ज्ञान अग्नीचा सहारा घेता तेव्हा तुम्ही कर्माला काय करतात? जळून भस्मसात करतात. मग आता ज्ञान अग्नी काय? ज्ञान अग्नी कसा प्रकट होईल? म्हणजे मॅचेस लावायचे आणि गॅसमध्ये पेटवायचं का? नाही. त्याला वारंवार जेव्हा फिलॉसॉफी ऐकता, तुम्ही तत्वज्ञान ऐकता शास्त्राचं, जसं वारंवार तुम्हाला काय केलं जातं आहे? हॅम्बरिंग केलं जातं ना, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तसं वारंवार तुम्ही फिलॉसॉफी ऐकता तेव्हा तुमच्याकडून फ्युचरमध्ये होणाऱ्या जी चुका येतात त्यापासून तुम्ही स्वतःला वाचता. आणि तीच ज्ञान अग्नी तुम्हाला काय करते? तुम्हाला त्या कर्माची जी काही गुंतागुंत आहे त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी ती मदत होईल. म्हणून इस्कॉनमध्ये एवढे प्रवचन का दिल्या जातात? आपलं कसं माहिती आहे का, आपण किती ऐकू द्या, आपल्याला जेवढं इंटरेस्टिंग वाटलं तेवढंच लक्षात राहत आहे, बाकीचं विसरून जातो. बरेच 80% श्रोतावर्ग महाराजाच्या जोकच त्यांना जास्त आठवत राहतं. म्हणून आपल्याकडे जोक बंद केलेत. मनोरंजन यानं लय भारी बोलले, अरे महाराज लय असा आहे तसा, किंवा याची त्याची टिंगल उडवली तर नाही, ते कोण करतं मला त्याच्याशी घेणं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला त्या गोष्टी घेऊन आपल्या जीवनामध्ये ते इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. हे कार्यक्रम मनोरंजनच नाही आहे, तर हे कार्यक्रम आत्मरंजन आहे, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी दिलेलं आहे. आणि मग इथे ज्ञान दिल्यानंतर कसा प्रकट होईल? तर भगवंत म्हणतात
की तुम्ही वारंवार हे केल्यानंतर आणि जेव्हा डेली त्यासाठी डेली कसं रेग्युलरली लेक्चर ऐकणे, जसं तुम्ही आता आमच्या काही लेडीज माताजी आहेत ते वारंवार नाही का एक तर भजन ऐकतात किंवा लेक्चर्स ऐकतात वेगळ्या लेवलचे, म्हणजे कुकिंग करताना किंवा भगवद्गीता भागवतम असतात. जेव्हा तुम्ही त्याच्यातून तुम्हाला तुमच्या लाईफचे लेसन भेटा. आणि हे बघा, तुम्ही कुठेही जरी गेलात ना, तुमच्या लाईफमध्ये डिफिकल्टी आली ना, जसं आता मला मागच्या आठवड्यामध्ये एक परिवार आला होता, खूप असं टेन्शनमध्ये होता तो. त्यानं म्हटलं एकच आहे प्रभूजी, ऑफिसमध्ये सिच्युएशन खराब आहे, तुम्ही एक काम करा, स्टेबल व्हा पहिले. जेव्हा तुम्ही स्टेबल होता स्वतःला, हाय टेम्पो होऊ नका, सोड्याच्या बॉटलसारखं उतू येऊ नका. पाण्याची बॉटल कशी राहते, शांत राहते. पण सोड्याच्या बॉटलला थोडंसं केलं, मी जॉब सोडतो प्रभूजी, असं करतो, नाही काही सोडू नको. म्हणलं ती कंपनी सोडून ह्या कंपनीत जाशील, तिथे गेल्यानंतर आरतीच घेऊन बसणार आहे भाऊ, या तो तू जागा बदल. तिथे आधी सोडून गेलेला असतो, ते आज यावाई त्या गमून गेले असं. तुला वाटतं की कंपनीवाले आरती करते? तुम्ही शाळेत जाता, तुम्ही सगळे आता मास्तर लोक तिथं, तुमच्या मुख्याध्यापकाला पाहिल्यानंतर ते म्हणतो का आरती, अरे या 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 बस आमच्या डोक्यावर. नाही, तो आल्या आल्या सुरुवात करतो. सगळीकडं असणार आहे, पण त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक मंत्र पाठ करायचा. कोणता? ओम इगुणार आहे, ऐका, इस्कॉन सी इस्कॉन. इफेक्टिव्ह होऊ द्या नका. घरात सासू बोलेल, सून बोलेल, नवरा बोलेल, बायको बोलणारे, मुलं बोलतील, आम्ही मंदिरात आम्हाला बोलतात लोक. आज एकाचा फोन आला, त्यांनी सगळी अर्धा प्रवचना बसला भाडास काढली. भाऊ म्हणलं थांब, असं कोणतं पाप केलं की तू माझ्या भाडास काढतोय, थांब जरा. मी तुला चांगलं सांगण्यासाठी गेलो, चूक झाली का? कुठेही गेले जरी नाही सुटत. त्यामुळे स्वतःला राहा. आणि जेव्हा हे तुम्ही राहता, मग तिथे आपल्याला हे महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वतःला स्टेबल ठेवा. आणि ते कधी कशामुळे होईल? जेव्हा तुम्ही ज्ञान अग्नी, जर अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले, त्याने काय ऐकलं? अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स काय होता? सगळ्या नातेवाईकाला मारायचं होतं. आपल्याला तेवढा तर प्रॉब्लेम नाही ना. गीता ऐकली, त्या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह झाला. परीक्षित महाराजांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता, मूर्तीला सामोरं जायचं आहे. मूर्तीला आपल्याला जायचं कोणाचं? नातेवाईकाला बी मारायचं नाही आपल्याला, मूर्तीला बी सामोरं जायचं नाही. अरे किरकोळ बसलेले तर त्या किरकोळसाठी जरी तुम्हाला वाटलं तर गीता घ्यान बसा ना. आणि आमच्याकडे 80% असे माझ्या लाईफमध्ये जेव्हा डिफिकल्ट आले, असं नका समजू अरे तुम्ही कपडे घातले आणि तुम्हाला काहीच फिट होत नाही. आम्ही दगडाचे नाहीत भाऊ, आम्ही तुमच्यासारखेच आहेत, कपडे बदललेत खाली. आम्ही पण माणसं आहेत, आम्हाला पण भावना आहेत, आम्हाला पण विचार आहेत, आम्हाला पण दुःख आहे, सुख आहेत, आम्हाला पण स्नेहप्रेम आहे. पण आम्ही काय करतो, जेव्हा कधी आलं तर दोन गोष्टी माझ्या जीवनात मी करतो. एक तर माझ्या वरिष्ठाचं प्रवचन ऐकत बसतो, ज्यांचं मला आवडतं आहे आणि मला माहिती आहे यांचं प्रवचन ऐकलं की माझे प्रॉब्लेम 80% होता सॉल्व. किंवा माझ्या लाईफमध्ये 1-2 असे मित्र आहेत की त्यांच्याजवळ मी जाऊन सांगतो अरे असे सिच्युएशन आहे, ऐकून घेतात ते 80% ऐका, मग 10% सांगतात असं असं कर आणि चल पुढे. नाही तर हे दोन्ही नसेल तर बुक्स घ्यायचं. आणि माझा आवडता न भांडण करणारा चांगला मित्र म्हणजे माझा ग्रंथ, पुस्तक. तर डोकं लावत नाही, भांडण बी करत नाही, पण आपल्याशी चांगलं होतं. मी ते मोबाईलचं डबडं घेऊन बसत नाही, इंस्टाचे रील पाहून. आजकाल स्टेटस पाहून लोकांची जेलसी वाढते, लोकांच्या वस्तू पाहून, गाड्या. आता एक माताजीने स्टेटस दुसरीने टोमनं मारलं बघ की 1 महिना झाला का आम्हाला तरी गाडी घेतली, म्हणजे किती छापली असते नी ना गव्हर्नमेंट. आणि तिनं ठेवलं तिच्या नातेवाईकाचं. हां, तिला वाटलं माझी भाऊजी आनंद होईल की माझ्या ननंदबाईने ठेवलं, नाही तर तिला असं वाटतं माझी ननंद नाही का जळत राहते माझ्यावर. आता तिनं तिला भाऊजाईला खुश करण्यासाठी ठेवलं, पण हिच्यावर दुसरेच बळत जळत राहते. मागे मी तुम्हाला सांगितलं असं प्रवचनामध्ये, एक्सप्रेशनमध्ये एका भक्ताचं म्हणजे एका वेलविशरचा लग्न होतं, तर भक्त तिथे गेला होता. त्या लग्नामध्ये प्रत्येक लेडीजला पैठणी साडी दिली होती, प्रत्येक व्यक्तीला रेमंडचा सूट दिला होता. आणि जेवणाचे 15-25 जास्त आयटम, सगळं एकदम रॉयल लग्न झालं होतं. तर त्याचे 4-5 जण बसले होते. म्हणजे यार याच्याकडे पैसा किती असेल याच्याकडं, हा कामाचा आहे बरं आपल्या. म्हणजे खाऊन पिऊन त्याने काय केलं, यांना दाखवण्याचा प्रयत्न केला, पण जेवढे दुश्मन वाढले, जलिशी वाढली. असं होतंय का? हां, कुठून विषय गेला? हां, स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे. तुम्हाला नाही का दाखवायचा तरी प्रॉब्लेम, नाही दाखवताना तरी प्रॉब्लेम राहणार आहे आणि सगळीकडे ते भेटणार आहे. म्हणून आता इथे प्रश्न असा आहे
की प्रभूजी एवढं ऐकल्यानंतर सुद्धा आम्हाला ज्ञानप्राप्ती का होत नाही? एवढे आठवड्याचे प्रवचन खातो, बकेटचे बकेट भात खातो, कीर्तनात नाचतो, उड्या मारतो, तीर्थयात्रा करतो, तरी आम्हाला हे ज्ञान का होत नाही? माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वय का येत नाही? काय येत आहे? माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. याचं कारण ते म्हणतात, संसारात माणसाला जोपर्यंत आसक्ती आहे, अटॅचमेंट आहे, तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान कधी प्राप्त होणार नाही. कारण की तुम्ही तुमच्या लाईफचं पर्पज क्लिअर केलं आहे. हे जगच शाश्वत आहे, ह्या जगातले लोक शाश्वत आहे, ह्या वस्तूकडे शाश्वत आहेत आणि मी कायमस्वरूपी इथं जगणार आहे. त्यामुळं मला हे ज्ञान माझ्या डोक्यात घुसत नाही आणि मला ह्या ज्ञानाची गरज नाही. तोपर्यंत तुमची ही जोपर्यंत मेंटॅलिटी राहील तोपर्यंत हे ज्ञान घुसणार नाही. जेव्हा तुम्ही ह्या मटेरियल लाईफला टेम्पररी समजता, हे लाईफ टेम्पररी राहणार आहे, हे सगळे लोक टेम्पररी राहणार आहे, तर तुम्ही सगळ्यांशी चांगला व्यवहार करा. मी प्रवचन दिलं होतं मागच्या वेळेस, मरण्याआधी मी कसं राहिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. ऑलमोस्ट 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून मुद्दा असा आहे की आसक्ती राहील आणि त्या आसक्ती ही आपल्या लाईफचं पर्पज क्लिअर पाहिजे की अरे नाही, अटॅचमेंट जेवढं मी ठेवेल तेवढं मला घाल. मी उदाहरण दिलं होतं मागे एकदा नारळाचं. जेव्हा ओलं नारळ असतं काढायला खूप कठीण आहे, पण सुकत गेल्यानंतर काय करतं ते करवंटीला सोडत. तसं 40, 45, 50 वर्ष त्या करवंटीला चिटकत राहा. 50 झाले की आपण हलकं झालं पाहिजे. कोणाची दुश्मनी नको, कोणाचं बोजे नको, कोणाची जेलेशी नको, कोणाचं काही नको. आपलं शरीर, आपला परिवार ना आपण. आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में. कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला द्यायचं नाही. तिकडं काय आग लागायच्यात लागू दे. आपल्याला दुसऱ्याचं टेन्शन घेऊन तुम्ही कशाला BP शुगर वाढवतात, घेणे देणं. उद्या टॅबलेट्स आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. आमचे भक्त आता गाडीतून येतं सांगत होते 39 ABB कंपनीमध्ये ट्रेसमुळं 39 एजचा पोरगा हार्ट अटॅकनं वारला राव. आमच्या ते HDS कंपनी आहे, मागच्या 2 वर्षापूर्वी तिथे 32-33 वर्षाचा ऑफिसचा ट्रेस घेऊन एवढं प्रेशर करून घेतात की त्यांना असं वाटतं कंपन्या यांच्या नावच्या होणार आहेत. मेला ना, मारला ना, एकुलता एक पोरगा राव. तुम्ही किती कोणाचा लोड घेऊन जातात, जे लोड दिसत नाही डोक्यावर, बाहेरच्या जगाचं वजन तरी दिसतंय. किती लोक वजन घेऊन जगतात. त्यामुळं रिलॅक्स राहा, स्वतःला सांभाळा, परिवाराला सांभाळा आणि त्याबरोबर अध्यात्म करीत चला. निगेटिव्हला तुम्हाला पॉझिटिव्ह होते. आणि जेव्हा हे करताना मग यासाठी ते म्हणतात की ज्ञानप्राप्तीचं शेवटचं 2 मिनिटात घेतो. आणि ज्ञानप्राप्ती होण्यासाठी ते म्हणतात आपल्याला खरंच ज्ञानप्राप्ती करायचा, त्यासाठी आपण प्रयत्न करतो का? मग ती ज्ञानप्राप्ती करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी सोडावं लागतात आणि लगेच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. कोणतं? गीतेचा 13वा अध्याय श्लोक नंबर 7 आणि 11 मध्ये त्याचं उत्तर आहे. काढला? 13वा अध्याय काढला? कोण वाचतंय? आपलं कांचन माताजी वाचा. 13वा अध्याय श्लोक नंबर 7 ते 11 भाषांतर वाचायचं. चला. 7 जोरात वाचा. 7. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकार उदाहृता. मराठी भाषांतर वाचा म्हणजे वेळ. पंचमहाभूते मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन. 5 इंद्रिय विषय इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. 8 नंबरचा हे महत्त्वाचं आहे की ज्ञान प्राप्त करण्यासाठी नम्रता, निरअहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पवित्रता, स्थैर्य, आत्मसंयम, इंद्रिय विषयाचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्ममृत्यू जरा व्याधी इत्यादीमधील दुःख दोषांना जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादीपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीपासून समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासामध्ये राहण्याची उत्कंठ इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याच्या आत्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारं काय आहे. जोपर्यंत अज्ञान राहीन
तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान कधी होईल? ह्या गोष्टी केल्यानंतर. भगवंत इथं उत्तर देतात. मी हवेत गोळ्या मारत नाही, मुदाम रेफरन्स सहित आणलं कडून कुठं 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 काय, आणि हे भगवंत सांगतायत. आणि ह्या स्टेपला एक ना एक दिवस नॅचरली आले तर ठीक, नाही तर इननॅचरली ते यावंच लागतंय. बळजबरी नाही तुम्ही सोडलं तर मूर्तीच्या रूपात सगळं सोडावंच लागणार आहे. हां, मी आताच मागे उदाहरण दिलं. माझा मामा 45 एकराचा मालक होता, हातातल्या अंगठ्यासुद्धा सोडल्या नाही राव. हां, मामा एक काळ असा होता, असं दाखवायचं, असं करायचं. गेल्या कुठं अंगठ्या? जाताना तुळशीचं पान ठेवलं, जा आता. ही रिॲलिटी लाईफची. मी असं म्हणत नाही की तुम्ही कपडे घालून माझ्यासोबत या, ते अपेक्षा नाही. महत्त्वाचं काय, डिटॅच म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणी रिमोट, तुमच्या लाईफचे रिमोट लोकांच्या हातात देऊ नका. बरेच जण लाईफचं रिमोट लोकांच्या हातात देतात. लोक काय म्हणतात, लोक काय, असं कोणाला काही घेणं नाही. ते तोंड चोपडे असतात, समोर आले गोड बोलतात, मागे गेले की लगेच निंदा करतात. मी तर खूप पाहिलं आहे. म्हणून कोणी तुम्हाला चांगलं म्हणू का वाईट नको, स्टेबल राहा. आणि मग ह्या कर्माच्या गुंतातून होईल आणि तुम्हाला ते वास्तविक ज्ञान प्राप्त होईल. आणि मग हे केल्यानंतर आता पुढचं एक शेवटचं सेशन होईल, त्याच्यामध्ये प्रारब्धाचे किती प्रभाव आहेत आणि हे केलं तर याचं खूप डिटेल्स आहे. आणि मोक्ष प्राप्तीसाठी याच्यासाठी काय येतं त्या गोष्टीचं सेशन आपण पुढच्या वेळेस घेऊया. हरे कृष्णा. हरे